बोरीवर आढळणारा एक प्रमुख रोग असतो भोरी. आणि बोराच्या कोणत्या जातीचे फळ मोठे असते तर उमरान जो आहे तर त्याचं फळ असतं ते मोठं असतं. बोराच्या कोणत्या जातीचे फळ तुलनेने लहान असतं तर इलायची ही जात आहे ते तुलनेनं अतिशय लहान फळ असतं. तर सीताफळाचे मूळ स्थान आहे मध्य अमेरिका, सेंट्रल अमेरिका. आणि महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात तर पुणे जिल्ह्यात सीताफळ देखील आणि अंजीर देखील लागवड केली जाते सर्वाधिक. सांगारेड्डी येथील सीताफळाची कोणती जात महाराष्ट्रातही लोकप्रिय आहे तर बाळानगर ही जात महाराष्ट्रात देखील लोकप्रिय आहे. सीताफळाची कोणती जात महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी येथे चाचणीत सरस जात ठरली तर बुलक हर्ट ही अतिशय फेमस जात आहे, ती सरस ठरली आहे. सीताफळाची व्यापारी तत्वावर लागवड करताना अभिवृद्धीची कोणती पद्धत वापरतात तर इथं देखील भेट कलम, जी की अतिशय अवघड आणि कटकटीची असते, ती भेट कलम पद्धत सीताफळामध्ये वापरली जाते. तर सीताफळाची भेट कलमे करण्यासाठी कोणता खुंट वापरतात तर रामफळाचा खुंट जो आहे तो सीताफळामध्ये वापरला जातो. तर एक झाड किती खोडावर वाढवावे, सीताफळाचे एक झाड आहे ते एकाच खोडावर वाढवलं जातं. त्यानंतर सीताफळाचा हंगाम कोणत्या महिन्यात असतो तर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये सीताफळाचा हंगाम असतो. सीताफळावरील अधिक नुकसान करणारी कीड जी आहे त्या किडीचे नाव आहे पिठ्या ढेकूण. तर सीताफळाचे अधिक नुकसान करणारा रोग आहे तो पानावरील जे ठिपके असतात तो अतिशय नुकसान करणारा रोग आहे. सीताफळावर आढळणारी शारीरिक विकृती कोणती तर जी काळी फळं जी पडतात ना ती फिजिकल विकृती आहे त्याची सीताफळाची, फिजिकल डिसऑर्डर असं आपण त्याला म्हणतो. तर त्याच्यामुळं जी फळं असतात ती बघा पिकायच्या आधीच किंवा एकदम लहान असतात तेव्हाच ती काळी पडतात. रामफळाचे मूळ स्थान आहे ते क्युबा हा देश आहे. क्युबा म्हणजे सर्वात जास्त अमेरिकेशी शत्रुत्व पत्करणारा हा देश क्युबा. अतिशय छोटा देश आहे पण कर्तृत्व खूप महान आहे असा देश. तर ह्या देशामध्ये रामफळाचं मूळ स्थान आहे. तर रामफळाच्या पूर्ण वाढलेल्या झाडावर दरवर्षी किती फळे येतात तर दरवर्षी 200 फळे येतात. रामफळास कोणत्या काळात फुले येतात तर ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये रामफळाला फुले येतात किंवा फुले येतात. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फुले येतात. रामफळाला फळे जी येतात ती कोणत्या काळात तयार होतात तर मार्च एप्रिलमध्ये. ऑगस्ट सप्टेंबरमध्ये फुलं आणि मार्च एप्रिल मध्ये फळे येतात. फळे साधारणतः उन्हाळ्यात येतात, त्यामुळे उन्हाळा असं जरी लक्षात ठेवलं तरी मार्च एप्रिल तर बरोबर येईल. आणि ऑगस्ट सप्टेंबर पावसाळा संपून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच रामफळाला फुले येत असतात. ठीक आहे. तर त्याची लागवड 8 बाय 8 मीटर अंतरावर केली जाते. तर कोणत्या प्रकारची जमीन मानवते तर पोयटेची जमीन आहे ती रामफळाला मानवते. आणि हे उष्ण हवामानातलं पीक आहे रामफळ हे, तर त्याला ते उष्ण हवामान मानवतं. कलिंगड कोणत्या हवामानात चांगले येते तर थंडीच्या हवामानात कलिंगड चांगले येते. आणि मर हा रोग हा भयंकर रोग आहे जो की कलिंगडावर पडतो. तर कलिंगडाचे पीक सरासरी 120 दिवसांचे आहे, म्हणजेच 4 महिन्यांपर्यंत उत्पादन घेता येतं त्याचं. आणि कलिंगडाचे अधिकतम हेक्टरी उत्पादन 12 टन, तर प्रति हेक्टरी 12 टन एवढं उत्पादन निघतं. कलिंगडाची कोणती जात लहान गोल फळांची लाल रंगाची व लोकप्रिय आहे तर शुगर बेबी, अतिशय गोड अशी ही जात आहे शुगर बेबी. कलिंगड फळांना कोणत्या महिन्यात विशेष मागणी असते तर एप्रिल आणि मे, उन्हाळ्यात जास्त मागणी असते. कलिंगडाच्या पिकलेल्या घरात कोणता अन्न घटक अधिक प्रमाणात असतो तर शर्करायुक्त पदार्थ असतात, तो अधिक प्रमाणात जो असतो तो अन्न घटक शर्करायुक्त पदार्थापासून बनलेला असतो. तर कलिंगडाचे फळ काढणीनंतर किती दिवस टिकते तर 6 ते 8 दिवस एवढे दिवस कलिंगडाचं फळ टिकतं. खरबुजाची लागवड जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यात केली जाते. खरबूज लागवडीसाठी अंतर असते ते 2 ते 0.5 मीटर किंवा 2 ते अर्धा मीटर एवढ्या अंतरावर केलं जातं. खरबुजाची फळे लागवडीनंतर किती दिवसांनी तयार होतात तर खरबुजाची फळे लागवडीनंतर 40 ते 80 दिवसांनी तयार होत असतात. तर खरबुजाचे हेक्टरी सरासरी उत्पादन किती टन निघते तर सरासरी हेक्टरी जे उत्पादन असते खरबुजाचं ते 15 ते 20 टनच्या दरम्यान निघतं. खरबुजाचे हेक्टरी अधिकतम उत्पादन किती टन निघतं तर हेक्टरी अधिकतम उत्पादन आहे ते 35 ते 40 टनाच्या दरम्यान निघत असतं. खरबुजाच्या पक्व फळात कोणता घटक अधिक असतो तर खरबुजाच्या पिकलेल्या फळांमध्ये शर्करा हा घटक जास्त प्रमाणात असतो. खरबुजाचे कोणत्या रोगामुळे मोठे नुकसान होतं
तर मर ह्या रोगामुळे खरबुजाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते. खरबुजाची कोणती जात लोकप्रिय आहे? तर हरा मधू ही खरबुजाची जात अतिशय लोकप्रिय आहे. बिब्याची अभिवृद्धी ही रोपे लावून केली जाते. बिब्याची अभिवृद्धी ही रोपांपासून केली जाते. बिब्याचे उत्पादन लागवडीनंतर किती वर्षांनी सुरू होते? तर बिब्याचे जे उत्पादन आहे ते 7 ते 8 वर्षांनी सुरू होते. बिब्याची झाडे किती वर्ष उत्पादन देतात? तर 20 ते 25 वर्ष साधारण त्याचा कालावधी असतो. बिब्याचे पूर्ण वाढीच्या एका झाडापासून दरवर्षी किती किलो फळे मिळतात? तर 10 ते 12 किलो एवढी दरवर्षी फळं मिळत असतात. बिब्याच्या पूर्ण वाढीच्या एका झाडापासून दरवर्षी किती किलो फुले मिळतात? तर पूर्ण वाढीच्या एका झाडापासून दरवर्षी 20 ते 25 किलो फुले मिळतात. बिब्याच्या पूर्ण वाढीच्या एका झाडापासून दरवर्षी किती किलो गोडंबी मिळते? तर गोडंबी जो काय पदार्थ आहे तो 2 ते 3 किलो गोडंबी एवढं मिळतं. तर जांभळाच्या फळात कोणता अन्न घटक सर्वाधिक असतो? तर बऱ्यापैकी सर्व जे फळझाडं आहेत त्यांच्यामध्ये शर्करा हा घटक सर्वात जास्त आहे साधारणतः. जर याच्यात अपवाद असेल तर तेवढं लक्षात ठेवा, नाही तर बऱ्यापैकी शर्करा हा घटक प्रत्येक फळामध्ये जास्त आहे. तर जांभळाची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? तर भेट कलमनं केली जाते. जांभुळासाठी जो खड्डे आपण लागवडीसाठी खणतो त्याचं माप आहे 0.5 मीटर. ओके, अर्धा बाय अर्धा एवढ्या मीटरचे खड्डे खणले जातात. तर किती अंतरावर खड्डे खणावे लागतात? तर 10 बाय 10 मीटर एवढं त्याचं स्पेसिंग असते. जांभळास कोणत्या महिन्यात फुले येतात? तर जांभळाला सर्वसाधारण जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये फुले येतात. तर जांभळाची फळे कोणत्या महिन्यात तयार होतात? तर जून आणि जुलैमध्ये जांभळाची फळे तयार होतात. तर मित्रांनो, हे सगळं अतिशय बेसिक जे आहे ते आपलं लेक्चर चालू आहे आणि अतिशय बेसिक असल्यामुळं आणि फॅक्च्युअल सगळा डाटा असल्यामुळं ह्याच्यामध्ये जास्त एक्सप्लेन करण्याचं असं काही नाही आहे. ज्या ठिकाणी कन्सेप्च्युअल डाटा असेल त्या ठिकाणी मी एक्सप्लेन करतच जाईन. ओके, तर पुढचा प्रश्न घेऊया. जांभळाची लागवड केल्यानंतर किती वर्षांनी फळ यायला सुरुवात होते? तर जांभळाची लागवड केल्यानंतर साधारण 8 वर्षांनी फळ यायला चालू होतं. पूर्ण वाढलेल्या जांभळाच्या झाडापासून दरवर्षी किती किलो फळे मिळतात? तर 100 किलो फळे मिळत असतात. जांभळाचे उत्पादनक्षम आयुष्य किती वर्षांचं असतं असं विचारलं. तर उत्पादनक्षम आयुष्य जे असते जांभळाचं ते 60 वर्षांचं असतं. चिंचेचे मूळ स्थान कोणता देश आहे? तर चिंचेचे जो मूळ स्थान आहे तो मध्य आफ्रिका हा देश आहे. तर चिंचेची अभिवृद्धी कोणत्या पद्धतीने करतात? तर परत एकदा भेट कलम या पद्धतीनं चिंचेची अभिवृद्धी केली जाते. चिंच टॅमॅरिंड, तर याची लागवड जी आहे ती कोणत्या महिन्यात? तर जुलै महिन्यामध्ये चिंचेची लागवड केली जाते. चिंचेची फळे कोणत्या महिन्यात काढणीयोग्य होतात? तर चिंचेची फळे आपण मेमध्ये म्हणजे उन्हाळ्यात काढतो. तर मित्रांनो, बेसिक लक्षात ठेवा की कोणतं फळ कोणत्या ऋतूमध्ये काढलं जातं. उन्हाळ्यात कोणती फळं आपण खातो, हिवाळ्यात कोणती फळं आणि पावसाळ्यात कोणती फळं खायला मिळतात, त्याच्यावरून आपण जर कॅल्क्युलेशन केलं आणि त्याचं सॉर्टिंग जर विशेषतः केलं तर आपल्याला उत्तर काढायला सोपं जाईल. जे आंबा, तर आता उन्हाळ्यातच आंबा येतो, चिंच उन्हाळ्यातच येते, कलिंगड आहे उन्हाळ्यामध्ये जास्त मागणी असते. तर अशा प्रकारे उन्हाळ्यातला त्याच्या आसपासचा महिना तरी आपला अंदाजे बरोबर येऊ शकतो, एप्रिल मेच्या दरम्यान. त्यामुळं त्याचं सॉर्टिंग करा प्रत्येक ह्याचं. पूर्ण वाढलेल्या एका झाडापासून एका वर्षात फोडलेले चिंचेचे किती उत्पादन मिळते? तर 500 किलोग्रॅम उत्पादन मिळते. चिंचेची लागवडचं जे आहे ते अंतर ते 10 बाय 10 मीटर आहे. चिंचेचे उत्पादनक्षम आयुष्य किती वर्ष आहे? तर 100 वर्ष आयुष्य आहे, हे सर्वात जास्त आहे. चिंचेची कोणती जात अधिक उत्पादनक्षम आहे? तर प्रतिष्ठान ही जात आहे ती अतिशय उत्पादनक्षम आहे. चिंचेचा फुलोरा कोणत्या महिन्यात येतो? तर जून जुलै पावसाळ्याच्या दरम्यान चिंचेचा फुलोरा येत असतो. तर रोपापासून लागवड केल्यास झाडांना कोणत्या वर्षापासून उत्पादन सुरू होते? तर 10व्या वर्षापासून उत्पादन सुरू होत असते. कलम केलेल्या झाडापासून कोणत्या वर्षापासून उत्पादन सुरू होते? तर 7 वर्षापासून उत्पादन आहे चिंचेच्या झाडाचं ते सुरू होतं. चिंचेच्या वाळलेल्या गरात कोणते आम्ल असते? तर टार्टारिक ॲसिड. माहीतच आहे आपल्या सर्वांना की चिंचेमध्ये टार्टारिक ॲसिड असतं. चिकूच्या कोणत्या जातीची महाराष्ट्रात लागवडीसाठी शिफारस केली जाते? तर कालीपत्ती या चिकूच्या जातीची महाराष्ट्रात शिफारस केली जाते. चिकूची लागवड किती अंतरावर करावी? तर चिकू या पिकाची लागवड आहे ती 10 बाय 10 मीटर या अंतरावर केली जाते. चिकूची शेंडा कलमे बांधण्यासाठी कोणता खुंट वापरतात? तर खिरणी हा खुंट शेंडा कलमासाठी साधारणतः वापरला जातो. तर चिकूची अभिवृद्धी करण्यासाठी अलीकडे
अलीकडच्या काळात मृदकाष्ठ कलम ही पद्धत जास्त प्रमाणात वापरली जाते. तर चिकू लागवडीपासून फळांचे नियमित आणि भरपूर उत्पादन किती वर्षांनी सुरू होते? तर चिकू लागवडीपासून फळांचे नियमित आणि भरपूर उत्पादन आहे ते 6 वर्षांनी चालू होतं. चांगल्या वाढलेल्या व निगा राखलेल्या चिकूच्या एका झाडापासून वर्षभरात किती किलो उत्पादन निघतं? तर किती किलो? 160 ते 180 किलोच्या दरम्यान एवढं उत्पादन निघतं. चिकू झाडाचे उत्पादनक्षम वय किती वर्ष असतं? तर चिकू झाडाचं पण जास्त वर्ष चिकू हे फळ देत असते. तर 70 ते 75 वर्ष एवढं त्याचं उत्पादनक्षम वय असतं. फुले आल्यापासून चिकू फळे तयार होण्यास किती महिने लागतात? तर फुले आल्यापासून चिकूची फळे तयार होण्यास किती? 6 महिने एवढा वेळ लागत असतो. चिकूचे झाड प्रत्येकी किती खोडांवर वाढवावे? तर हे एकाच खोडावरती वाढवायचं असते. कोणत्या किडीपासून चिकू फुलांचे मोठे नुकसान होते? तर चिकूला अळी हाच सगळ्यात बेकार जो आहे तो फुलांसाठी असलेला कीड आहे, जी कीड आहे अळी आहे. महाराष्ट्रात चिकूची पहिली लागवड कोणत्या जिल्ह्यात झाली? तर महाराष्ट्रात चिकूची जी लागवड आहे तर ती ठाणे या जिल्ह्यात झाली. तर GI मानांकन चिकूला मिळालं मित्रांनो. तर पालघरचे चिकू आहेत ते, त्यांना GI मानांकन 2018ला मिळालं. पक्व चिकू फळात खाण्यायोग्य कोणता घटक सर्वात जास्त असतो? तर पक्व चिकू फळात खाण्यायोग्य जो घटक असतो तो शर्करा असतो. आता काजूचं मूळ स्थान ब्राझील आहे आणि काजूमध्ये सगळ्यात जास्त घटक, आत्तापर्यंत आपण सर्वात जास्त घटक शर्करा साधारणतः बघितलं आहे. तर काजूच्या मध्ये जो काजूचा गर आहे त्याच्यामध्ये स्निग्धांश, ओके, तर स्निग्धांश जास्तीत जास्त प्रमाणात असते, फॅट जास्त प्रमाणात असते. जगात काजू उत्पादनात कोणता देश आघाडीवर आहे? अर्थातच इंडिया, म्हणजेच भारत, म्हणजेच हिंदुस्थान हा देश आघाडीवर आहे. भारतात कोणत्या राज्यात काजू उत्पादन सर्वाधिक होतं? तर केरळ राज्यामध्ये काजूचं उत्पादन सर्वाधिक होतं आणि महाराष्ट्रात कोकण किनारपट्टी, ओके, कोकण किनारपट्टीला, त्यात कोकण किनारपट्टीमध्ये देखील सिंधुदुर्गमध्ये सगळ्यात जास्त जे आहे ते काजूचं उत्पादन होतं. आणि सांगायचं झालं तर काजूमध्ये ज्या त्याच्या व्हरायटी आहेत तर वेंगुर्ला 1 ते वेंगुर्ला 7 पर्यंत जवळपास, तर त्या प्रत्येक व्हरायटी वेंगुर्ला 1, वेंगुर्ला 2, 3, 4, 5, 6 आणि 7 तर ह्या दापोली युनिव्हर्सिटीने विकसित केलेल्या त्याच्या व्हरायटी आहेत. चला पुढचा प्रश्न. काजू लागवडीसाठी योग्य अंतर सांगितले 8 बाय 8 मीटर आणि काजूचं उत्पादन लागवडीनंतर कोणत्या वर्षापासून सुरू होतं? तर 5व्या वर्षापासून सुरू होतं. ठीक आहे. तर काजूचे उत्पादनक्षम आयुष्य किती वर्ष असतं? तर काजूचे उत्पादनक्षम आयुष्य जे असतं ते 40 ते 50 वर्ष असतं. तर पूर्ण वाढीच्या सुधारित जातीच्या निगा राखलेल्या एका झाडापासून दरवर्षी किती किलो काजू बिया मिळतात? तर जवळपास 30 किलो काजू बिया मिळतात. काजूच्या कोणत्या जातीचे काजूगर मोठे असतात? तर वेंगुर्ला 7 या जातीचे काजूगर हे तुलनेनं मोठे असतात. फुलोरा आल्यापासून काजू फळे तयार व्हायला किती दिवस लागतात? तर फुलोरा आल्यापासून काजूची फळे तयार होण्यासाठी 60 ते 70 दिवस साधारणतः लागतात. तर काजूच्या कोणत्या काळात आलेल्या फुलोऱ्यात अधिक फळधारणा होते? तर डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान जो फुलोरा येत असतो तर त्या दरम्यान सगळ्यात जास्त फळधारणा होते. आणि काजूचे जे फळ आहे ते आपल्याला साधारणतः उन्हाळ्यात मिळतं. एप्रिल मेच्या दरम्यान जास्त ते फळ पक्व होत असतं. आणि म्हणजे ॲक्च्युली काजू जे फळ आहे त्याचे 2 भाग असतात. एक काजू ॲपल असते आणि सीड असते. तर जे सीड असते त्याच्यामध्ये ॲसिड असतं आणि ते प्रोसेसिंग केल्यानंतरच मग आपण त्याचा इडिबल म्हणून उपयोग करतात. पण बऱ्याचदा जे काजू ॲपल असतं त्याचा ॲज इट इज कोकणामध्ये उपयोग केला जातो खाण्यासाठी देखील आणि त्याच्यापासून प्रोसेसिंग देखील केलं जातं काजू ॲपलपासून आणि वेगवेगळे पदार्थ बनवले जातात. तर काजूच्या कोणत्या काळात आलेल्या फ्लोऱ्यात हे झालेलं आहे क्वेश्चन. तर डिसेंबर जानेवारीमध्ये फ्लोरा जर अधिक फ्लोरा येतो आणि फळधारणा होते. तर कोणत्या किडीमुळे काजू मोहराचे खूप नुकसान होते? तर टी मॉस्किटो. तर हा काजूमधला अतिशय घातक जो आहे जी कीड आहे तर टी मॉस्किटोमुळे काजूचं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत असते. अर्थात काजूचा जो मोहर असतो तोच हा कीड आहे ती खाऊन टाकते किंवा त्याचं नुकसान करत असते. त्याच्यामुळं जर मोहर नसेल तर फळधारणा होणं कठीण जातं. तर नारळाची अभिवृद्धी रोपे तयार करूनच केली जाते.
ओके, नारळाची कोणती जात चांगले उत्पादन देते तर वेस्ट कोस्ट टॉल. नारळाचं झाड जे असतं त्याच्यामध्ये झायलेम फ्लोएम किंवा जो आपण कॅम्बियम लेअर म्हणतो, तो कॅम्बियम लेअर जो असतो तो ॲब्सेंट असतो. त्यामुळे आपण नारळामध्ये जे काय आहे कलम, ते कलम आपण त्याच्यामध्ये बांधू शकत नाही, हे त्याचं मुख्य कारण असतं. त्यामुळं नारळाची जी अभिवृद्धी आहे ती आपण रोपं लावूनच करत असतो. तर नारळाची कोणती जात चांगले उत्पादन देते तर वेस्ट कोस्ट टॉल ही जात चांगलं उत्पादन देत असते. नारळाच्या पाण्यात कोणता घटक असतो आहे तर परत एकदा सेम शर्करा हा घटक असतो आहे. तर नारळात कोणते पीक आंतरपीक म्हणून घेणे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरते तर मसाले पीक हे जे आहे तर हे आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरत असते. तर कोकणात साधारणतः नारळाच्या जे झाड असतं किंवा नारळाची बाग असते त्याच्यामध्ये सुपारीची पिकं घेतलं जातं आणि सुपारीच्या पिकांवरती किंवा नारळाच्या झाडांवरती काळी मोहरी वगैरे किंवा बाकीचे जे स्पायसेस आहेत स्पायसेसमध्ये आंतरपीक घेतलं जातं आणि त्याला जो शब्दप्रयोग आहे तो लाखे बाग असा शब्दप्रयोग केला जातो. तर हे कोकणात जास्त प्रमाणात येणारं फळ आहे आणि स्पायसेस किंवा जे आपण स्पायसेस आणि कॉन्डिमेंट्स म्हणतो, मसाला पिके जी आहेत ती जास्त प्रमाणात तिकडं किनारपट्टीच्या ठिकाणी घेतली जातात. ओके, तर नारळ उत्पादन देशात अग्रेसर केरळ आहे. नारळ रोपे कोणत्या वयाची असावीत तर 1 वर्ष वयाची असावीत लागवडीसाठी. तर नारळाची लागवड 8 बाय 8 मीटर अंतरावर केली जाते आणि आयुष्य 70 ते 80. तर जी उंच जात असते नारळाची त्या उंच जातीचं आयुष्य 70 ते 80 वर्ष असतं. आणि नारळाची जी सगळ्यात घातक जी कीड आहे तिचं नाव आहे गेंड्याभुंगा किंवा रायनासोरस बिटल असं इंग्रजीमध्ये म्हणतो त्याला आपण. तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, चांगल्या निगा राखलेल्या पूर्ण वाढीच्या नारळाच्या एका झाडास 1 वर्षात किती फळ येतात तर चांगली जर निगा राखली तर 100 फळ येतात. अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला 100चा हा सेशन कंप्लीट झालेला आहे आणि जोरदार तयारी चालू असेलच तर करत राहा. आपले जवळजवळ 15-16 पार्ट तयार करून झालेले आहेत कृषी सेवकच्या क्वेश्चनवरती. तर टॉपिकपेक्षा क्वेश्चन घेण्याचं कारण असं की क्वेश्चन घेतल्यामुळे सगळ्या विषयांना हात पोचतो आणि शेवटच्या काळात जास्तीत जास्त क्वेश्चनचा सराव करणं हे विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरतं कारण सगळा सिलेबस कवर होत असतो. त्यामुळं येणारे प्रत्येक पार्ट वाचत चला आणि म्हणजे ऐकत चला आणि आपल्या मित्रांना शेअर करत चला जेणेकरून सर्वांना त्याचा फायदा होईल. तर मी ही सिरीज कंटिन्यू करत जाईन, वेळ मिळेल तसं व्हिडिओ टाकत जाईन. काय क्वेरीज असतील तर कमेंट करा. धन्यवाद.